हेल तर यानंतर समालोचन क्षेत्राकडे वळणार आहोत आमचे प्रदीप भोईर सर रोह्यावरून आलेले आहेत. बोलूया त्यांच्याकडे. भोईर सरांकडे आपण बोलूया. हेल कुणाल पालेकर आणि अक्षय पालेकर आणि प्रेम म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया मैदानाकडे. क्रिकेटची ही स्पर्धा, क्रिकेटचा रणसंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. पालेश्वरी चषक 2024. क्रिकेटची माती जोडते नाती आणि ते नातं कुठे पाहायला मिळतं त्या पालेश्वरी बुद्रुक गावामध्ये. अतिशय चांगलं दिमागदार या ठिकाणी हे क्रिकेटचं आयोजन. पर्व दुसरं आहे. सामना आपण या ठिकाणी पाहतोय सुकापूर विपक्ष वावचे. सुकापूर संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अतिशय दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र कव्हर क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी चौकार. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर या ठिकाणी षटक क्रमांक पहिलाच चालू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमर केनी. अफलातून फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा या ठिकाणी जमिनीला अगदी घासत पुसट झालाय. 4 धावेंसाठी चौकार. ठिकाणी धावसंख्या धावपळकावरती लगावल्या गेल्या आहेत. 10 धावा धावपळकावरती. पहिल्या चेंडू दुहेरी, नंतर चौकार, त्याच्यानंतर चौकार. P1च्या षटकामध्ये या ठिकाणी फ्रंटफूटचा वापर केलाय. कावकोंड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर देखील फक्त धाव मिळणार आहे. 1 आणि 1च धावसंख्या धावपळकावरती आहे. धावा मात्र आता 11 धावा धावपळकावरती. P1चं षटक आहे. 2 क्षेत्र 38 षटकाच्या बाहेर. मात्र चांगली सुरुवात या ठिकाणी. क्रिकेट आपण पाहतो ना, खेळामध्ये कोणत्याही खेळामध्ये वयाला बंधन नाही. आपण आपल्यावरती घातलेलं हे निर्बंध आहे. मात्र या ठिकाणी पोर्टप्लेचा खेळाडू अजिबात त्यांच्यावरती कोणतं वयाचं बंधन पाहत नाही आणि या ठिकाणी त्रिफळ उद्ध्वस्त केलाय. दांडी गुळ केलंय. फलंदाज क्रमांक पहिला मात्र माघारी परतलाय वावंजी या संघाचा. या ठिकाणी मात्र धावसंख्या मोठी होत होती. मात्र ही पार्टनरशिप मोठी होण्याचा प्रयत्न देखील करत होता. मात्र या ठिकाणी या फलंदाजांना मात्र सुरुंग लावलाय आणि त्रिफळाची उद्ध्वस्त केलाय. फलंदाज क्रमांक पहिला प्रकाश पाटील मात्र बाद झालाय. एक चांगली सुरुवात केली होती. मात्र त्या सुरुवातीला या ठिकाणी जी पार्टनरशिप कुठेतरी चांगली होण्याचा प्रयत्न होता. मात्र त्या पार्टनरशिपला या ठिकाणी फोडण्यामध्ये यशस्वी झाला. एक प्रत्येक खेळाडू आपण पाहिले ना, 40+ खेळाडू आहे. प्रत्येकाकडे असलेले अनुभवाचे शिदोरी आहे. प्रत्येकाचा अनुभव या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच खेळाडूने म्हणाल तर या ठिकाणी प्रथमतः त्यांनी खेळ खेळतायत. मात्र त्यांनी पहिल्यांदा आपलं नोकरी धंदा व्यवसाय प्रपंच सांभाळून क्रिकेट खेळतायत. ओहो, अफलातून चेंडू या ठिकाणी खोलवा टप्प्याचा चेंडू. या चेंडूला मात्र कट केले, दिशा दिले. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर चौकार. सतीश पाटील वावंजे शिवसेनेचे पनवेल उपतालुका प्रमुख आहे. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी कमिटीच्या वतीने आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने सरचे स्वागत आहे. हेल या ठिकाणी पहिलं षटक क्रमांकावर पाहतोय जे संपलं. 15 धावा धावपळकावरती. एक फलंदाज माघारी परतलाय. मात्र या ठिकाणी आपण जर पाहायला गेले ना, महागुरु 40+ खेळाडू म्हणता येणार नाही.
अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय. जे 18-19 वर्षाचे खेळाडू देखील असं खेळ करत नाही, अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने त्यांनी क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं, क्रिकेटला धर्म मांडला आणि खऱ्या अर्थाने त्यांनी क्रिकेटवरती कधी गर्व केला नाही. म्हणून आज देखील या मैदानावरती 40+ क्रॉस झालेत, तरी देखील चांगला खेळ पाहायला मिळतोय. एक चांगलं या ठिकाणी क्रिकेटची पर्वणी पाहायला मिळतोय. 40+ जो सामना या ठिकाणी आहे वाऊंजे विपक्ष सुकापूर या संघाने प्रथम तर नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतले क्षेत्ररक्षण करण्याचा आणि खऱ्या अर्थाने तो निर्णय वाव सार्थक ठरणार का? कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेले ना 15 धावा धावपळकातील लगावल्या गेल्या वाऊंजे या संघाने. कालच्या दिवसातील जर हायेस्ट धावसंख्या आपण पाहिली या मैदानावरती 84 धावा या मैदानावरती. या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, झेल मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ड्रॉप झालाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर, 4 धावेंसाठी चौकार. कोणीच धावसंख्या धावपळकावरती संदीप मस्कर गोलंदाजी मार्कवर आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. एक चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये या ठिकाणी पाहिलं या दोन पॅटर्न मध्ये. धावसंख्या 2 ने पूर्ण झाली. धावसंख्या धावपळकावरती लगावली गेली 21 धावा धावपळकावरती. पालेश्वरी चषक 2024 एक अभिमानाची स्पर्धा, मानाचा चषक. बॅकफुटला सरसलाय, जागा बनवल्या, परंतु या ठिकाणी फटका फसलाय. गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज हा झेल मात्र घेऊ शकत नाही. गोलंदाज या ठिकाणी मात्र आपण पाहतोय 22 धावसंख्या धावपळकावरती आहेत. प्रत्येक खेळाडू मात्र आज आपल्याकडे असलेला अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय. एखादा 40, 45, 50 वय वर्ष असलेले खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या फिटनेसवरती भर दिलाय आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सर्व नोकरी, धंदा, व्यवसाय प्रपंच सांभाळून क्रिकेट आत खेळतायत. कीच त्यात द्यावी लागेल. आणि खऱ्या अर्थाने पाले बुद्रुक या ग्रामस्थांना की या ठिकाणी 40+ चा फॉर्मॅट या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. एक चांगला कवटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. अप्रतिम दर्जाचा या ठिकाणी खेळ पाहायला मिळते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहतोय मोसिम आणि प्रवीण पाटील, एक चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला यश मात्र येत नाही. ओहो, क्या बात आहे. या ठिकाणी रिव्हर्स अटेंड केलाय, चेंडूला मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावेंसाठी चौकार. आणि हरिचंद्र म्हात्रे या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या वतीने 1,000 रुपयाची इथे देणगी आलेली आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. शेवटचा चेंडू गोलंदाजाचा 28 धावा धावफलकावरती स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा धावपळकावरती आहेत 32 धावा धावपळकावरती, 16ची सरासरी. तर सन्माननीय वामनजे क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी हेमंत शेडगे, अंकुश पाटील, आबिद भोईर, मयूर म्हात्रे, जिनेश पाटील, अजय पवार, 100 टिपेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या आपण व्यासपीठावर आपलं पालेश्वरी चषक 2024 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. 32 धावा धावपळकावरती दोन षटकांचा खेळ आपण पहिला संपतोय. सरासरी जर पाहायला गेली 16ची सरासरी या दोन षटकामध्ये पाहायला मिळते. 16च्या सरासरीने धावसंख्या जमा केले, 32 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्यात.
तर सन्माननीय साईराज विलास जोशी पडगे याची अंडर खऱ्या अर्थाने एकूण 16 वर्षाखालील वयोगटातील आपल्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्र टीम मध्ये त्याची निवड झालेली आहे. साईराज तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने तुला भावी वाटचाली करता मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. षटक क्रमांक 30 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रकाश केनी. ओव्हर द विकेटने मारा करतोय. क्षेत्रक्षण जर आपण पाहिला विखुरलेलं क्षेत्रक्षण आहे. ऑन क्षेत्रामध्ये आपण क्षेत्रक्षण जर पाहायला गेलं डीप स्क्वेअर लेग, मिड डीप, मिड ऑन, लॉंग ऑन, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर दणदणीत आणि खणखणीत असा षटकार. धन्यवाद. आणि या ठिकाणी जर पाहिलं ना क्रिकेटवरती जेवढंच आपण प्रेम करतो ना त्याच्यापेक्षा आता एकच नाच झालाय बैलगाडी शर्यत. धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावरती. एक फलंदाज माघारी परतलाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये संदीपच्या 17 धावा आल्या. मात्र प्रकाश केणीच्या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र 6 धावा आल्यात. प्रकाशला कमबॅक करावा लागेल. फलंदाजी मात्र अतिशय चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. आक्रमक झालाय फलंदाजी या ठिकाणी. मोहसिम अफलातून फलंदाजी करतोय. आणखीन एकदा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आणखीन एक दर्जेदार चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट चेतन केनी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि साईराज विलास जोशी ज्या युवा क्रिकेटरची महाराष्ट्र व 16 खऱ्या अर्थाने वयोगटातील संघामध्ये निवड झालेली आहे. साईराजचं आगमन झालेलं आहे. साईराज आपण व्यासपीठावर यावं. आपला येतोची सत्कार पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने केला जाणार आहे. तर या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती आहे 42 धावा. 2 चेंडूवरती 10 धावा. प्रकाश केनी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय जो सुकापूर संघाने नाणेफेक जिंकल्याचा निर्णय घेतलेला की आपण प्रथमतः या ठिकाणी गोलंदाजी करू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मात्र हा जो निर्णय घेतलेला आहे कितपर्यंत उपयुक्त असणार आहे. कारण प्रत्येक गोलंदाजावरती या ठिकाणी वावंजे संघाच्या फलंदाजाने ना आक्रमण केलंय. मात्र या आक्रमणाला रोखावं लागणार आहे गोलंदाजाला. धावसंख्या 42 धावफलकावरती वावंजे संघाची. एक फलंदाज मात्र माघारी परतलाय. आता इथे खऱ्या अर्थाने मोहसिम मात्र ना एक दर्जेदार फटकेबाजी करतोय. आक्रमकता त्याची पाहायला मिळतोय. आणखीन एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. सँडी धावसंख्या धावफलकावरती 48 षटकार चौकारांची अत्याशिबाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. फ्रंट फुटल्यावर मारण्याचा प्रयत्न डिम्ड विकेट मध्ये. आणखीन एक मस्तक पे दस्तक देते हुए चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या धावफलकावरती आहेत 52 धावा धावफलकावरती. 40 वर्षाच्या नंतर क्रिकेट खेळणं म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं एखाद्या 16-17 वर्षाच्या मुलाला लाजवील अशा प्रकारचा खेळ या ठिकाणी मोहसिमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अच्छे अच्छे का तेल निकल जाता है खेळ खेळ से. आणखीन एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वीपचा फटका. चेंडू हवेमध्ये. मात्र ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही. 2 धाव मात्र सहजरित्याने या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. आज मात्र मोहसिम या ठिकाणी एक उद्दिष्ट घेऊन आलाय की मात्र माझ्या या वावंजे संघाला मोठ्या धावसंख्या
उभारण्यामध्ये नक्कीच माझा सिंहाचा वाटा असेल आणि सलामीला फलंदाज चांगली फटकेबाजी करतोय. 12 चेंडू आतापर्यंत आपण खेळलोय आणि 40 धावांचं योगदान या ठिकाणी मोसिमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या ठिकाणी फ्रंट फूटचा वापर केलाय, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जे 12 चेंडू होते ना मोसिमने बॅकफूटला जाऊन खेळले, मात्र 13वा चेंडूचा वापर केला त्याने फ्रंटफूटचा वापर केला, मात्र या ठिकाणी बॅटची एज लागली, कॉटन बिहाइंड झाला. या ठिकाणी आपण पाहिलं फलंदाज मोसिम मात्र या ठिकाणी झेलबाद होतोय. धावसंख्या धावपाळकावरती आहे 54 धावा धावपाळकावरती. मोसिम मात्र माघारी परतलाय. या ठिकाणी मोसिमची गरज होती या क्षेत्ररक्षण करणाऱ्या सुकापर संघाला. या ठिकाणी मात्र मोसिमला बाद करण्यामध्ये यशस्वी झालंय. आता कमबॅक होऊ शकतो का या संघाचं, हा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी पडलाय. प्रकाश केणी खऱ्या अर्थाने महागडा ठरला, परंतु जर पाहायला गेलं मात्र एक महत्वाची विकेट जी मोसिमची विकेट घ्यायची होती आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्राप्त केली या गोलंदाजाने, आणि कमबॅक नक्कीच होऊ शकतो या सामन्यामध्ये. वार पलटवार नक्कीच आपल्याला होताना पाहायला मिळणार त्या स्पर्धेमध्ये. आणि धावसंख्या आहे 3 षटकांचा खेळ संपलाय. 54 धावा या तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या प्रकाश केणी या गोलंदाजाने. 22 धावा खर्च करून एक फलंदाज मात्र बाद केलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सत्यम केली, रतन केली या ठिकाणी तो हो गुटनाथ एक या ठिकाणी अफलातून फटका पाहायला मिळतोय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. या चेंडूवरती तब्बल मिळतील अर्धा डझन धावा. शरद भोपी यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सुद्धा पालेश्री चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर 60 धावा धावपाळकावरती लागावल्यात. कोण म्हणतंय वय वाढलंय मित्रांनो? वय नाही वाढलंय, या ठिकाणी अनुभव वाढलेला पाहायला मिळतोय. अनुभवाची सिदोरी या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 60 धावा धावपाळकावरती प्रवीण पाटील आणखीन एक दर्जेदार फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. डीजे म्हटलं जातं की एक 40+ म्हटलं की अनुभवाची शिदोरी. आणि नक्कीच यंगस्टार क्रिकेट संघा यंगस्टार जे खेळाडू आहेत त्यांना नक्की त्याचं कुठेतरी याचा उपयोग करणं गरजेचं आहे. कारण 40+, कारण बॉडी लँग्वेज त्याच्यानंतर संपूर्ण शरीर सांभाळणं ते अवघड जातं. आणि त्याच अवघड जाणाऱ्या बॉडी लँग्वेजला इथे समतोल ठेवून कुठेतरी एक चांगल्या प्रकारचे खेळ करतोय 40+. 66 धावा धावपाळकावरती 66. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. ओहो क्या बात है, अफलातून आणखीन एक चांगला फटका. या ठिकाणी मात्र 1 बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौका. साईराज विलास जोशी पडघे अंडर 16 महाराष्ट्र टीममध्ये त्यांची निवड झालेली आहे. त्यांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे. तर विनंती करतो आपण आमच्या मान्यवरांना की आपण आमच्या प्रमुख आयोजकांना की आपण त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. साईराज यायचा आपण खूपच कमी वयामध्ये, म्हणजे वयाची 16व्यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं इथे आपण महाराष्ट्र टीममध्ये दाखल झालात. नक्कीच आपल्या पनवेल तालुक्याचा, आपल्या बडघे गावचा आणि पंचक्रोशीचा
पंचक्रोशीचा नाव आपण इथं लौकिक करतायत त्याबद्दल पाश्री क्रिकेट संघाच्या वतीनं आमचे सन्माननीय प्रभाकर शेठ तांडेल यांच्या शुभ हस्ते आपल्याला मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि पालेश्वरीचं सन्मानचिन्ह देऊन आपल्याला गौरवण्यात येते. नक्कीच आपल्याला पुढील वाटचालीसाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 72 धावा धावफलकावरती गोलंदाजाला मात्र या ठिकाणी सळो की पळो काढून ठेवलंय प्रवीण पाटीलने. बॅक फुटलं सरसलंय परंतु आणखीन एक फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं नाही हे 40+ खेळाडू ज्याने आपल्या लहान वयामध्ये केलेली मेहनत. जेव्हाच आपण जर क्रिकेटचा खेळ पाहायला गेले ना सफेद MRIचा चेंडू असायचा. एक चेंडू घ्यायला देखील पैसे नसायचे. 11 खेळाडूंकडे फक्त एक बॅट असायची. ते मेहनतीचं फळ मात्र या ठिकाणी आज पाहायला मिळतो. या 40+ खेळाडूच्या माध्यमातून डान्सिंग राऊंड मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये डीप क्षेत्रामध्ये शस्त्रशक्ता इनात आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अफलातून या ठिकाणी रनिंग पाहायला मिळतोय. एक फिटनेस पहा मित्रांनो. एखाद्या 17-18 वर्षाच्या मुलाला देखील एवढं फिटनेस ठेवता येणार नाही असं फिटनेस या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. ज्याचे खेळीमध्ये आपण पाहिलं उत्तुंग षटकार आणि चांगले दर्जाचे चौकार देखील पाहायला तर यावेळी पाहू शकाल आमचे वावंजे गावचे सन्माननीय अजय भोईर यांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे. त्याला विनंती आहे की आपण या अतिथी मंचावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. तर नक्कीच सर पाहिलं गेलं तर 78 म्हणजे 78 धावा स्कोअरबोर्डवर इथं पाहिलं गेलं तर या स्पर्धेचा एक नेम आहे. कारण 10च्या लॉटमध्ये खेळणारा एक स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये एक संघाला बाय मिळणार आहे. जर आपण ती बाय अशी देणार की ज्या संघाचा हायस्ट स्कोअर असेल पहिल्या इनिंगमध्ये आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा ज्या संघाचा हायस्ट स्कोअर असेल त्या संघाला बाय दिली जाईल. धन्यवाद. या ठिकाणी आमचे सहकारी मित्र रिडघर शरद भोपी यांचं आगमन झालं. त्याचप्रमाणे रिडघर संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्व संघाचं हार्दिक स्वागत करतोय. धावपळकावरती आपण पाहायला मिळते 4 षटकांचा खेळ संपलाय. या पूर्वार्धामध्ये धावा जमवल्यात. वावजे संघाने 79 धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. या ठिकाणी जो प्रवीण पाटीलची फटकेबाजी पाहिली ज्यांनी 10 चेंडूमध्ये तब्बल 35 धावांचं योगदान केलं. आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र या सामन्यामध्ये एक बिग फाईट पाहायला मिळणार आहे. तर येणारी 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 80 धावांची गरज आहे. तर या 80 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पार होतोय हे ऐकण्यासाठी आपण जाऊया या डोंबिवली विभागातील एक सुमधुर आवाज रोशन संत यांच्याकडे. धन्यवाद. तर नक्कीच विनंती असेल आपण खेळ स्टार्ट करायचा आहे. सुरुवात करायची आहे. कारण वेळ घेऊ नका. आपण खूपच वेळ घेता कारण 40+चे सामने आहेत. थोडंसं वेळ गेला तरी चालेल परंतु आपण त्या वेळेला महत्त्व द्या. विनंती आहे दोन्ही संघांना की आपण ताबडतोब खेळण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. तर नेक्स्ट मॅच यावेळी असणारे पालेश्वरी विपक्ष वलवडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लीज नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पालेश्वरी क्रिकेट संघाचे कर्णधार आणि वलवडी संघाचे कर्णधार आपण प्लीज नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर चला क्षेत्ररक्षक आपण सजवायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. दोन्ही संघाला विनंती आहे. आपला टाईम अलर्ट असणार. इथे 4 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटांमध्ये ही 4 षटकं आपली संपली पाहिजेत. याचीसुद्धा आपण दक्षता घेणे गरजेचं आहे. आणि वेळ खूप महत्त्वाची आहे. तर वेळेला महत्त्व द्या. कीच वावंजे संघ आपण प्लीज क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि नेक्स्ट मॅच वलवली संघाचे कर्णधार आणि पालेश्वरी संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे ताबडतोब. तर नक्कीच पहा आमचे पालेश्वरी चषक म्हटलं की एक गाव एक स्पर्धा एक संघ. आणि नक्कीच आमचे सन्माननीय वासुदेव तांडेल, सन्माननीय विष्णू उलवेकर, सन्माननीय शिवराम उलवेकर, सन्माननीय अविनाश शेठ उलवेकर,
सन्मान्य अशोक फडके, रमेश वासकर, तसेच वसंत उलवेकर हे सर्व मान्यवर आमचे आयोजक, मुख्य आयोजक प्रभाकर शेठ तांडे असेल, दिलीप शेठ वासकर असतील, प्रशांत शेठ पवार असेल, नंतर आमचे सर्व मुख्य आयोजक तसेच पालेश्वरीचे सर्व ग्रामस्थ या मंचावरती आपण पाहिले गेले कालची पहिली रात्र, त्याच्यामध्ये सुद्धा शेवटचे 3:30 वाजेपर्यंत सर्व ग्रामस्थ, आयोजक आणि सर्व पालेश्वरीचे क्रिकेटर उपस्थित होते. म्हणजे ही स्पर्धा जर यशस्वी शिखराला न्यायची असेल तर एक संघ एक मत असणे गरजेचं आहे आणि सर्वांचा सपोर्ट हे महत्त्वाचा असतो. नक्कीच ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. 11 स्टार सुकापूर आणि श्री मलंगड वावंजे या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. आजच्या रात्रीमधील हा तिसरा सामना आणि 80 धावांचं खूप मोठं लक्ष 11 स्टार सुकापूर या टीम समोर आहे. या पुढील सामना वलवली आणि पालेश्वरी पाले बुद्रुक या 2 संघांमध्ये असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत अमर केनी आणि त्याला साथ देतोय किशोर केनी. गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये मौसिम शेख. दोन्ही संघांना लाख शुभेच्छा. नक्कीच याच्यानंतरचा सामना असेल वलवली विपक्ष पालेश्वरी. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. मी विनंती करतो सन्माननीय राजेश शेटकेनी सुकापूर या मान्यवरांच्या हस्ते या 2 संघांचं नाणेफेक करण्यात येते. यायचं आहे राजेश शेटकेनी आपण. सन्मान्य राजेश शेठ केनी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 4 षटकांची लढत. 2 संघ असतील पालेश्वरी पाले बुद्रुक आणि त्यांच्या विरोधात मागील वर्षाचा चॅम्पियन संघ वलवली. 4 षटकांची ओव्हर, 4 गोलंदाज, मेजबान आणि मेहमान अशी मोठी लढत होणार. 40+ धमाका करतायत कारण काल धावा बनत नव्हते. आज 40+ वाले 70 धावा इझी बनवतात. काय मॅच आहे. हेड इज कॉल वलवली. इट्स अ हेड. वलवली संघाने टॉस जिंकलाय. जरीमरी आई प्रांजल स्पोर्ट्स वलवली संघाने टॉस इथे जिंकलाय. त्यांचे कॅप्टन आपल्या सोबत जोडले जातील. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल. निर्णय आमच्या खेळाडूंना विचारतो पहिला, त्यांना सांगतो. कसं वाटलं पालेश्वरीच्या जग. आपण चॅम्पियन होता मागे वर्षी, या वर्षी काय गेम प्लॅनिंग असेल. आयोजन तर मागच्या वर्षीपेक्षा खूपच चांगलं आहे आणि इथं खेळायला आम्हाला संधी दिली त्याबद्दल पालेश्वरी संघाचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. आणि मागच्या वर्षी चॅम्पियन असल्या कारण मला आणखी आमच्यावर जबाबदारी जास्त आहेत. मागच्या वेळी फायनलमध्ये पालेश्वरी संघच होता आमच्या सोबत. काय कारणास्तव पालेश्वरी संघ हारला, पण पालेश्वरी संघ आमच्या इतका ताकदवान आहे. रुपेश दादा, इथे टॉस तुम्ही पराभूत झाला, परंतु आत्ताच उल्लेख केला की तुमच्यासोबत फायनलमध्ये एक मोठी लढत झाली होती. हॅलो बाईक चेक. तुमचं देखील स्वप्न आहे चॅम्पियन बनण्याचं आणि तुमचं स्वतःचं घरचं मैदान आहे. आज होईल का एक मोठा परफॉर्मन्स. कारण प्रत्येक 70 धावा बनवतो इथे. 70चा विषय नाही आहे. समोरचा जो संघ आहे जवळजवळ आम्ही वर्षातनं आता 300 दिवस एकत्र बोललो तरी चालेल. त्याच्यामुळं आम्हाला प्रत्येकाचे डावपेच आम्हाला माहिती आहेत. आम्ही 70 नाही पण विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू नक्कीच. तुम्ही काय म्हणणार आयोजनाबद्दल. स्वतः आयोजकात आणि काल पालेश्वरचा खेळ चांगला झाला ग्रामीणचा. अगदी 2 सामने रफ अँड टफ आणि आता तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. एक मोठी मॅच होईल का. जेवढा माझ्या आता या वर्षापासून नितीन तांडेल यंगस्टारमधून आता डायरेक्टली आमच्यात 40+ मध्ये इन झाल्यामुळं आमच्या संघाची कॉन्फिडन्स एकदम फुल आहे आता. आणि एक खंत अशी आहे, आमचा विकास पाटील थोडा इंजर्ड झाल्यामुळे आमची बॉलिंग लाईन एक कमजोर झाली. पण नितीन तांडेलच्या मुलं आम्ही आता तरी जागा थोडी भरून काढू यावर्षी. पण प्रयत्न तर आम्ही 100% करणार. आता मागच्या वेळेला मी नसताना सुद्धा आमच्या 40+नी सेकंड नंबर मांडा काढवला. कारण पॉवर आहे आणि बघू आता आमच्या घरच्या मैदानावर कितपर्यंत चालतोय आम्ही. थँक्यू सो मच. आपण जाऊ शकता. पाहुण्यांना विनंती आपण आसन ग्रहण करा. राजेश शेठ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स आणि पुन्हा एकदा जोडले जातील रोशनजी संते सर, घारिवली डोंबिवली. तब्बल 79 धावांचं डोंगर उभं केलं आणि 80 धावा बनवायच्या आहेत. पहिला विकेट गमावलाय. 11 या धावसंख्येवरती
11 स्टार सुकापूर या टीमने. या पुढील सामना यजमान विपक्ष पाहुणे या दोन संघांमध्ये असेल. पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक आणि जरीमरी आई क्रिकेट संघ वलवली या दोन टीम मध्ये या पुढील सामना. ट्वेंटी4 इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. झेलची शक्यता असेल. अप्रतिम मॅग्निफिसन स्पेक्टॅक्युलर हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज संदीप म्हस्कर. बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2-11. बनवायचे धावा 4 षटकांमध्ये 80. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 69 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं कठीण आहे परंतु महाग नाहीये, अशक्य नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जे प्रयत्न याआधीच्या मॅच मध्ये नावडे संघाने केले आणि अशक्य अशी गोष्ट शक्य करून दाखवली आणि सामना शेवटच्या बॉलवरती जिंकला हिमांशू 11 नावडे संघाने. तसाच प्रयत्न याही सामन्यामध्ये करावा लागेल 11 स्टार सुकापूर या टीमला. गोलंदाज प्रकाश पाटील येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. जयदास म्हात्रे आणि अमर केणी ही जोडी मैदानावरती आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज अमर, ऑन स्ट्राईक गोलंदाज आहेत प्रकाश पाटील. 18 चेंडू शिल्लक 69 धावांची गरज आहे. लाऊड अपील करतात एस्टनच्या पाठीमागे आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 11 धावा. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलंय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर सीमारेषेवरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. 11 स्टार सुकापूर या टीम समोर 80 धावांचं खूप मोठं लक्ष आहे. ऑन साइडला लॉफ केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय फलंदाज जयदासच्या बॅटमधून. धावसंख्या 18. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये. 11 स्टार सुकापूर या टीम समोर खूप मोठं लक्ष आहे. 80 धावा बनवायच्या आहेत. 20.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील. या विस्फटका चांगला आहे. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट स्ट्रोक. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या 22 धावा. परेश पाटील साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. यष्टांच्या पाठीमागे ॲज अ विकेट किपर म्हणून काम पाहतायत आणि येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये गोलंदाज प्रकाश पाटील करतायत. धावसंख्या स्थिर आहे. 22 धावा धावफलकावरती. टार्गेट खूप मोठं आहे या मॅच मध्ये. गोलंदाज प्रकाश. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स
ओव्हर द लाईन चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 26. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच यजमान विपक्ष पाहुणे पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक विपक्ष जरीमरियाई क्रिकेट संघ वलवली. या 2 संघांमध्ये वलवली या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय पेंडिंग आहे. सामना 4 षटकांचा असेल. 40+ हे क्रिकेट आपण अनुभवतोय. 1 धाव आरोग्यासाठी. खूप चांगली संकल्पना पालेश्वरी चषक 2024. नवीन वर्ष आणि नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना. तर संजयजी मोरे यांच्याकडून टीम वावंजीसाठी शुभेच्छा आलेत. चांगली लढत. रोशन संते, काल तुम्ही जर पाहिलं ना, ग्रामीणच्या यंग खेळाडूंना 70 धावा बनत नव्हत्या. आज 40+ खेळाडू प्रत्येक मॅचला 70 बनवतात. त्यामुळे हे ग्रामीणपेक्षा ताकदवर आहेत. म्हणजे ग्रामीणचे खेळाडू आता लाजले असतील, जे काल 10चे पोल होते, की प्रत्येक मॅचला 70 आणि ते चेस पण होतात वन साइड. नक्कीच 40+ क्रिकेट देखील आता मात्र कमी राहिलं नाहीये. फार मोठ्या प्रमाणामध्ये 40+ क्रिकेट खेळलं जातं. ऑन साइडला शॉट ऑन पोल आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गोलंदाज अशफाक शेखचं फलंदाज अमर केनी जो सलामीला आलाय बॅटिंग करण्यासाठी. 48 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. चेंडू शिल्लकीत 11. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय ते म्हणजे श्री मलंगड क्रिकेट संघ वावंजे या टीमने तब्बल 79 धावा बनवल्या 4 षटकांमध्ये आणि 80 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्याला प्रत्युत्तर देताना बनवल्या धावा 32. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 48 धावांची अजूनही गरज आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. ऑन साइडला खेळतात. लाऊड अपील. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईच्या स्वरूपात मिळतील. या 2 धावां धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 34. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. माझ्यासोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक प्रतीक तांडेल आणि ओमकार वास्कर आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण पाटील. क्या बात आहे. ज्या प्रवीण पाटीलने खूप चांगला झेल देखील पकडलाय या मॅच मध्ये तोच प्रवीण पाटील आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषेवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव आणि धावसंख्या 36. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. सुकापूर या संघाचा मोठे फटके येत नाहीयेत. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतायत. अचूक टप्प्यावरती अचूक लाईन वरती गोलंदाजी भेदक मारा करतायत गोलंदाज. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. श्री मलंगड क्रिकेट संघ वावंजे या टीमला ऑन साइडला व्ही शेप मध्ये खेळतायत. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पट नो मॅन्स लँड झोन मध्ये, तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती 2 धावा. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 45. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे श्री मलंगड वावंजे संघाने, आणि या सामन्यावरती आपली पकड अजूनच घट्ट केली आहे वावंजे संघाने. यस, पाणी घेऊन जायचं आहे, पाण्याची मागणी केली. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये 11 स्टार सुकापूर या टीमला. आता मात्र समीकरण थोडंसं कठीण झालंय, कारण की 6 चेंडू आणि जवळजवळ 6 षटकारांची गरज आहे. कारण की चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 35 धावा बनवाव्या लागतील. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. पालेश्वरी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. परेश शेठ पाटील साहेब देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. खऱ्या अर्थाने वावंजे प्रीमियर लीगचे ते प्रमुख आयोजक देखील आणि राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव परेश शेठ पाटील. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज. नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये येत आहेत. तर अजय भुईर वन टाइम समालोचक आहेत आणि त्यांच्या वतीने वावंजे क्रिकेट संघासाठी ते शुभेच्छा आलेले आहेत. गोलंदाज प्रवीण पाटील, ज्या प्रवीण पाटीलने पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. जेन्युन ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू आहे. शॉर्ट आर्म बॉल केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेग सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. जवळजवळ हा सामना जिंकलाय वावंजे या संघाने. पुन्हा एकदा अपिच खेळण्याचा प्रयत्न, लॉफ केला चेंडूला, लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतो हा डॉट बॉल. 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. फुल टॉस चेंडू, बिग हिट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फिफ्टी अप, 52 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म बॉल गेलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अमर केणीचा खेळ लागतोय. अजून एक धक्का 11 स्टार सुकापूर या टीमला. तर दिनूबाई पालकर वावंजे यांचं या स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने सहर्षित स्वागत आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, फक्त औपचारिकता शिल्लक. या मॅच मध्ये खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय श्री मलंगड वावंजे या संघाला. ह्यावेळी शफल झाले, हुक करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट देखील झालंय. पाहावं लागेल, पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. आणि थर्ड अंपायर जिनू शेट वावंजे, दिनू पालकर, सुधीर पाटील कुत्तरपाडा सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत आहे. खूप चांगली स्पर्धा. एक चेंडू शिल्लक आहे.
खूप मोठा विजय मिळवलाय वावंजे या टीमने आणि येतोय हा डॉट बॉल. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय श्री मलंगड वावंजे क्रिकेट संघाने. अभिनंदन वावंजे संघ. हार्ड लक 11 स्टार सुकापूर संघ. वावंजे संघाला शुभेच्छा आल्यात आमचे 100 किंग मेकर अजय पवार यांच्याकडून शुभेच्छा आल्या. दिनूजा असतील, त्यानंतर अर्थात जिनू शेठ आहेत, सुधीर यांच्याकडून शुभेच्छा, त्यांचं स्वागत. मयूर म्हात्रे यांच्या वतीने शुभेच्छा. आर्त पाटील तारा